मला मणक्यात आजार होता. मी पहिले एचडीएफसी बँकेमध्ये कलेक्शन मॅनेजर म्हणून होतो आणि भोकरला राहत असताना माझ्या ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट मध्ये पूर्ण मणका मोडून गेला. मणका मोडल्यावर मला चलता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं. त्यानंतर मी पालखीवर आलो. पालखीवर आल्यानंतर मी माझी परिस्थिती बिकट होती, चालायची उठायची. कारभारी म्हणजे फक्त तू पालखीवर पडून राहा, बाळू मामाचा नीट करत नाही बघू. महिन्यामध्ये मी चांगलं थोडं टणटण झालो आणि सेवेला लागलो. सेवेला लागता लागता मला 10-12 महिने झाले. मी पूर्ण टणटण झालेला आहे. बाळूमामा शिवाय कधी वाया जात नाही. ही तुमच्या समोर उदाहरण आहे. लक्षात ठेवा, तुम्ही करा, देण्यासाठी खंबीर आहे. तो देण्यासाठीच पर्यंत असलेला जो एक लक्षात ठेवा, पण घेण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या मध्ये पाहिजे. कारण तो मुलाला चालता बसता सुद्धा येत नव्हतं, इथून रोड सुद्धा जाता येत नव्हतं. तर तो मुलगा त्या ठिकाणी आज 10 महिन्यामध्ये 10 महिन्याच्या अगोदर बाळूमामानं त्या गाडीला सगळे नट बोल्ट बदलून सगळे काही क्लिअर करून हाय तसे नट बोल्ट टाकून सगळे वायसर फेसर मजबूत करून आता सगळं क्लिअर करून टाकलं. विचार करा, मामाचं किती मोठं गॅरेज असले, या गॅरेज मध्ये किती मोल्डेड गाडी होत्या वस्तू, किती मोल्डेड असू द्या, किती तुकडे तुकडे जरी असले, जोडायची ताकद ह्याच मामापाशी एक लक्षात. त्याला बाळू मामा म्हणतात. बघा, निस्ता बाळू मामा नसतो, पण ह्या जग जनार्दन जे मामाच्या मागे लागले ना, याच्यामुळे लागले. अनुभव रे, ह्या जगाला ठोकून अनुभव देणारा देव म्हणजे मामा आहे. जगाला अनुभव देत चाललेला म्हणून जग जनार्दन त्याच्या चरणावर मस्तक टेकवायला लागलेला, फोकट टेकवायला नाही. एक लक्षात ठेवा, करा. तुम्ही जेवढं करता ना तेवढं देणार आहे. मामानं सांगितलं, ज्यानं मला 100 रुपये आधीन दिलं, मी त्याला, ज्यानं मला 100 रुपये दिले त्याला मी 1000 रुपये देतोय. ज्यानं मला 1000 दिलं त्याला अगणित देणारा देव मी आहे. ज्यानं मला मोठभर दिलं त्याला मी खंडीभर देतोय. ज्यानं माझं मोठभर चोरलं त्याचं खंडीभर चोरतो म्हणतोय. ज्यानं माझे 5 रुपये चोरले मी त्याचे 100 रुपये रक्ता वाट खाली पडतो म्हणतोय. तो म्हणजे मी मामा. देण्याचं सामर्थ्य आणि घेण्याचंही सामर्थ्य आहे म्हणून या जगात चालते बाबो. कारण त्याच्यासाठी तुम्हाला वाटतं उशीर झाला, उशीर झाला.